सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे 22वे राज्य अधिवेशन नंदुरबारात. केंद्र व राज्य शासन विरोधात कम्युनिस्ट पक्षाचा एल्गार. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या 22वे राज्य अधिवेशन नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाले. राज्यातील विविध भागातून आलेले पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षांचे नेते मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले होते. सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना विविध वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच कष्टकरी, शेतकरी, आदिवासी आणि कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. सभेला मित्र पक्षाचे नेते कॉम्रेड राजेंद्र बावके, श्यामदादा गायकवाड, अध्यक्ष RPI सेक्युलर मुंबई, कॉम्रेड रामसिंग गावित, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड RD गावित, कॉम्रेड रणजित गावित, कॉम्रेड विक्रम गावित, प्राध्यापक प्रतिमा परदेशी, कॉम्रेड होमाबाई गावित, कॉम्रेड दिलीप गावित आदी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉम्रेड करणसिंग कोकणी हे होते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाचे आभार प्रदर्शन कॉम्रेड विक्रम गावित यांनी केले. अधिवेशनाला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे कंपन्यांचे दलाल आहेत. फडणवीस आणि बावनकुळे हे कंपन्यांचे दलाल आहेत. यांनी आदिवासींसाठी लढणाऱ्या लोकांच्या बाबतीत काय केलेलं आहे? यांनी आदिवासींच्या बाजूने लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणून गोळ्या घातल्या. आता नक्षलवाद संपलेला आहे. मग जर नक्षलवाद संपलेला आहे तर मग गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या फायरिंगचा सराव करण्यासाठी का बरं तुम्ही जमिनी काढून घेत आहात? मग तुम्ही कोणत्या प्रकारे गडचिरोलीचा विकास करतात? गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी बॉक्साईट, खनिज संपत्ती हे काढण्यासाठी कंपन्यांना जंगल तोडायला परवानगी दिली. जसं या पवन ऊर्जा कंपन्यांना एका रात्रीमध्ये त्यांनी 35,000 एकराचे 7 जंगलासह दिले, त्याच पद्धतीनं गडचिरोली, चंद्रपूर, ओरिसा, आसाम जिथं जिथं जंगल आहेत, जिथं जिथं आदिवासी आहेत त्या ठिकाणी जंगल काढून घ्यायची आहेत. कारण या जमिनीच्या खाली काय आहे हे आपल्याला माहीत नाही, पण मोदी, शहा आणि अदानी अंबानीला माहिती आहे की या जमिनीच्या खाली तांबा आहे, या जमिनीच्या खाली सोनं आहे, या जमिनीच्या खाली गॅस आहे, या जमिनीच्या खाली बॉक्साईट आहे. कुठं आहे ते आपल्याला माहीत नाही, पण त्यांना माहिती आहे. कारण ते या पृथ्वीच्या बाहेरनं उपग्रहावरनं फोटो काढतात. त्या फोटोमध्ये त्यांना दिसतं कुठं खनिज संपत्ती आहे आणि मग तिथले 7 एका रात्रीमध्ये काढले जातात, बदलले जातात, भांडवलदारांच्या नावावर केले जातात. शक्तीपीठ महामार्ग, गडचिरोली पासून गोव्यापर्यंत जाणारा महामार्ग, मागच्या महिन्यामध्ये कॉम्रेड बावके आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॉम्रेड बावकेंच्या संघटनेनं त्या ठिकाणी परिषद घेतलेली होती. त्या परिषदेमध्ये आम्ही होतो. शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी, मोठ्या शेतकऱ्यांचे, ऊस बागायतदार शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी हे त्या ठिकाणी सांगत होते की गोव्याला जाऊन आलो आणि शक्तीपीठ महामार्ग ज्या शक्ती देवीच्या नावानं तयार होतो त्या शक्ती देवीचं मंदिर हे 3 फूट उंचीचं सुद्धा नाही. म्हणजे त्या देवीला त्या गावातले लोक सुद्धा बघायला जात नाहीत. त्या देवीला बघण्यासाठी म्हणे आता विदर्भातनं लोक जातील आणि म्हणून त्यांच्यासाठी महामार्ग तयार करायचा आहे. महामार्ग देवीला बघण्यासाठी नाही. महामार्ग हा सातपुडा आणि सह्याद्री, विंध्य या पर्वत रांगांमधला, गडचिरोली, चंद्रपूर मधला जंगल तोडून खनिज संपत्ती जी काढणार आहेत
ती समुद्रामार्गे परदेशात पाठवण्यासाठी गोव्याला त्यांना पोचवायची आहे.